I'm gonna wall on the side. Where is the temple of Bajrang Bali? I'm gonna wall on the Bala nahi. Bajrang Bali. Oh, Bajrang Bali, our god of strength, make mouth like this and she is Ruslina. Varmai. Upper mother. Varmai. वेल मॅनेज करत करत मिस्टर जॉन त्या वरडाला त्या प्रचंड गर्दीतून विमानतळाच्या गर्दीतून बाहेर घेऊन जात होते. तेवढ्यात एक सुंदर तरुणी त्या गर्दीत काशीनाथचा शोध घेत एकदम जोरी, एक्सक्यूज मी, ओ माय, where is Kashi please, where is Kashi, oh my sweet darling. एक पोट तेवढ्यात बोंबला, त्या दादा काय करतो? तुझा बोर्ड का करतो मेल्या? चल वळून पाहिलं तर थोबडच फुडीन. मिस्टर जॉन या वरडाला वेगवेगळ्या कार्समध्ये बसवलं. त्या कार्स लंडनच्या चिकण्या चोपड्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावत गेल्या, थांबल्या एका रिसेप्शन हॉल समोर. मस्त सजवलेलं रिसेप्शन हॉल, रिच म्युझिक, आत चकचकाट, बाहेर झगमगाट. यंकटराव आत आल्याबरोबर आटाटाट. त्र्यंबकराव असा असतो हाल. काय हाल आहे? अरे बाप, केवढाला झुंबर आहे. वरून बदकन पडलं तर मरलाच माणूस. पोरांनो, बाजूनी खेळा, त्या झुंबराच्या खाली जाऊ नका. मिस्टर जॉनने आपले काही नातेवाईक या वरडाच्या परिचयासाठी पाठवले होते. बाबने उत्साहात या लोकांचा परिचय आपल्या लोकांना करून द्यायला लागला. फादर, हाव आर यू? मदर, हाव आर यू? मावस भाऊ, hey, how are you? What's up? साडू. मिस्टर जॉनने आपल्या काही माणसांच्या हातून त्या प्रचंड हॉलमध्ये खाण्याचे काही पदार्थ पाठवले होते. ती माणसं मोठ्या उत्साहात त्या हॉलमध्ये इकडे तिकडे फिरत असताना, हॅलो सर, एक्सक्यूज मी, वेलकम सर, प्लीज कम सर, हॅलो, कोलिंची कॉफी स्वीट सर, कोलिंची कॉफी स्वीट मॅम, यस मॅम, कोलिंची कॉफी स्वीट. ए बाबा, ते तबक ठेव इथं आणि जाय. आणि सगळे सारखेच दिसतात. खाणा खुणा करून त्या बाईने 15-20 ट्रे मागून घेतले आणि पोरांना सूचना केली, पोरांनो या म्हणल्याबरोबर पोरं पाखरासारखे आले. तबका भोवती बसले. कोल्ड्रिंक मध्ये, कॉफी मध्ये, स्वीट्स मध्ये, बिस्किट मध्ये, आईस्क्रीम, काय वाटेल तो गुणाकार भागाकार करून खायला सुरुवात केली. अग पमे, आलं ना नाकातून कोल्ड्रिंक? अगं बाई, केवढा आलाय हिरवागार फुग्गा. फुटला टचकन, पसरलं चेहऱ्यावर. वंश, तरी मी लेकरांना सारखं समजावून सांगत असते, सावकाश खात जावं, चावून कोल्ड्रिंक. खाणं पिणं मस्त सुरू होतं. पहिला दिवस प्रचंड वातावरणात, प्रचंड उत्साहात निघून गेला. दुसरा दिवस उजडल्याबरोबर बाबण्यानं पाहिलं, अरे बाप, दिस इज टाइम फॉर मॅरेज ना. मामी, मावशी, तुमचं सकाळपासून एकच चाललंय, 6 वारी नेसू का 5 वारी नेसू, 5 वारी नेसू का 9 वारी नेसू. अहो काहीतरी नेसा, नाही तर. तिकडचे माणसं सगळे टाइमावर हजर आहे. जानराव, ऍज पर आवर डिस्कशन, वेर इज भौलं? I could follow war. So, our bowler, where husband and wife stand and put garland upon each other. Marriage vatta. Well managed. And where is rice? Rice for what? Rice at the time of marriage for everybody to throw. तुम्हाला सांगितलं होतं जानराव. Back home, bring the rice. बबनेने त्या राईसचं वाडगा हातात घेतलं
आणि तिथे बसलेल्या स्त्री पुरुषांना मोठ्या उत्साहात सांगायला लागलं, सर इन आवर मॅरेज देर इज सिस्टीम बरं का. आवर शास्त्री बुवा विल सिंग सॉन्ग, नॅशनल मॅरेज सॉन्ग, कुर्यात सदा मंगलम. ऍट द टाइम ऑफ मंगलम यू टेक धिस राईस, नेम धरून थ्रो. सर मॅडम नेम धरून थ्रो, सर थ्रो. त्या सगळ्या हॉलमध्ये राईस 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 राईस. तेवढ्याच शास्त्रीभावांनी सूचना केली, ओ बाय पक्षाच्या मामांना म्हणा बाबा वराला वधूला मांडवात घेऊन या. वराला वधूला मांडवात आणलं. भोवल्यावर उभं केल्याबरोबर इकडच्या बायकामध्ये चर्चा, अगं हे रुक्मण इकडे, ही पोरगी काशीनाथ पेक्षा थोडी उंच वाटते का? असू दे ना, तुला काय करायचं? नाही मला वाटलं म्हणून म्हणलं. थोडी नकटी वाटते काय? सक न पाहते काय थोडी? असू दे ना, तुला काय करायचं? थोडी जाड वाटते काय? असू दे ना, तुला काय करायचं? तुला तरी काय करायचंय का? मामी मी बैलगाडीत बसलं तसं पाहायला लागलं. मी यांच्याशी काही बोललं की तुला काय करायचंय, तुला काय करायचंय. माझा एवढा वजा होत होता तर मला इथवर आणलं कशाला? तुला तर काय करायचं का? नक्की म्हणे, नक्की कुराला म्हणते भोचक म्हणजे. त्या दोघी कडा 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 त्या मांडवात भांडायला लागल्या. एवढ्या शास्त्रीभावांनी सूचना केली, कोड्या बाबा 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 सदा बाबा बाबा मग सर थ्रो. मॅडम थ्रो. थ्रो म्हणल्याबरोबर इंग्रजांनी क्रिकेटचा बॉल बाउंड्रीहून जसा फेकावा तसा तो राईस त्या दोघांच्या अंगावर फेकला आणि हा आगळा वेगळा भारतीय विवाहाचा सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायला सुरुवात केली. हाऊ एक्सक्यूज मी, डोंट डिस्टर्ब मी. Oh, this is so cute, baby. Oh my God, this is the first time I've been invited for such a wedding. व्यंकटराव फुटू. हसायचं का नाही तेच कळत नाही. उत्साहात फोटो, गोंधळात लग्न. मिस्टर जॉन या वराडासाठी खास पाश्चिमात्य पद्धतीची पंगत आयोजित केली होती. मिस्टर जॉन या वराडाला पंक्तीसाठी एकदम आयोजित करत असताना, वेलकम वेलकम सर वेलकम. मिस्टर जॉन ची माणसं आणि बाप्पाचं वराड एका टेबलावर. जेवण करत असताना बायकांची पंचायत वेगळीच. अहो भाऊजी, ह्या खुर्च्या केवढ्याला आहेत, आमच्या टंगड्या लटकायल्यात ना. मांड्या घाला. आणि हे लेकर ते बसवा टेबलावर. आणि हे टेबलावर एवढे शस्त्र कशाला ठेवलेत? इकडे जमे, इकडे सुरे, तिकडे लहान लहान त्रिशूळ. जेवण झाल्यावर भ्यायाची मारामारी आहे का काय? अग पम्मी खायला गेली, तुटला नाकाचा शेंडा. लंटन मध्ये येऊन नाक आपलं मेलीनं. अहो भाऊजी, इथं माणसं जखमी व्हायला लागले तो, कसं खावं? अरे काय तुम्ही इथं आल्यापासून पाहिलं का त्या माणसाने त्यांचं काही सोडलं का? असं आपलं सोडत राहिलं तर एक दिवस भूक राहायची वेळ येईल. अरे पाहता काय, कुस्करू कुस्करू हाना. अस्सल देशी गावरान सूचना मिळाल्याबरोबर बायकांनी कुस्करू कुस्करू हाणायला सुरुवात केली. त्याच्यातही पंचायत. अगं ह्यांच्यात आज एकादशी आहे का द्वादशी आहे? आणि हे शिंगुळ आहे का रताळ आहे? रबर शिजून वाढले काय मेले. पुरुष मंडळींची पंचायत वेगळीच. काटा बशीत घातला की बशीगर. भाऊराव तुम्ही धरा माझी बशी, मी धरतो तुमची. एक बशी बोंबलत तिकडं. कोपऱ्यात दोघांची चर्चा वेगळी चालू होती. दत्तो पहिल्या पंक्तीत घ्या बसून, पहिल्या पंक्तीत घ्या बसून. इकडे आम्ही झाला फिरून आलो. दत्तू तू इथं इंग्रजी बोलू नको, तुझं कच्च आहे. बोलताना चुकलं तर हे लोक स्पेलिंग विचारतात.
रेड बॉटल, ग्रीन बॉटल, चपटी, खंबा, केवड्याकू, केवड्याकू. हो, इट्स अ फ्री बार. फुकट आहे का? वता ना मग. अरे राव, काय वता, तीर्थ वतल्यासारखं वता फुल. 2 ग्लास दोघांनी कोरे करकरीत मारल्यावर आता कुठं लग्न लागल्यासारखं वाटायला लागलं. लग्न लागल्यासारखं नाही वाटायला. आता कुठं बुंग वाटायला लागले. हा सगळा प्रकार चालू असता बाबनेच तेवढ्यात. मावशी, तुम्हाला सगळं व्यवस्थित? आत्या व्यवस्थित? आई व्यवस्थित? तुम्हाला यांच्याकडच्या विहिनी ऐकायच्या का? विहिनी, लग्नातले गाणे. मॅडम, यू प्लीज शिंग सॉन्ग. इन आवर मॅरेज देर इज सिस्टीम बरं का. शिंग ना मॅडम, शिंगा ना. शिंगा शिंगा शिंगा. This is the first time I've been invited for such a wedding. This is so great to be here. First of all, congratulations, wedding new couple. विवळू नको माय, विवळू नको माय. मंगल कार्य माय, मंगल कार्य. पुढच्या दारात जाऊन माग. आता काय झालं ग? तुझं लक्ष कुठं होतं? रबर तुडीत होती का शिंगुळे हानीत होती? ती बाई गाणं म्हणली ना, ते गाणं होतं काय? अगं मी टेबलावरच्या खाली चादरी वर करू करू खाली वाकू वाकू पाहायला लागले. म्हणलं इथं मांडवात कुत्रा कुठून विवळायला का? या मांडवात या वऱ्हाडासोबत एक म्हातारी आली होती. या म्हातारीला या क्षणाला आठवण झाली मतीची. ही मती जिच्या अंगा खांद्यावर काशीनाथ लहानाचा मोठा झाला, ती मती काशीनाथचं एवढं मोठं वैभव पाहायला आज मांडवात नव्हती. आठवण झाल्याबरोबर काय झालं ग तिला? ए आत्या, कुणी काय बोललं का ग तिला? काय झालं? कोणी? ए तू काय बोललीस का? काय झालं? काय काही नाही. तू का आज मती असती काशीनाथ एवढं मोठं वैभव पाहून तिच्या डोळ्याचं पानं नसतं का ग फिटलं? काय करू बा, जेवढं जाईल तेवढं खा. मिस्टर जॉन ने सगळं पाहिलं. ती बाई मोठमोठ्याने बोंबला लागली. What happened? What happened? What happened? Nothing, nothing. Nothing, nothing. Nothing, nothing. Mati dead. Dead? Who? How? When? Where? Not now. Long, long ago. माती झाली म्हातारीची आता. आमच्यात लग्न कार्यात असलं काही आठवून कवाय भोकाड पासळायची सवयच आहे. Ma'am, please forget the past. Enjoy your present, ma'am. Ma'am, please forget the past. Enjoy your present. Enjoy your present. असं करत करत मिस्टर जॉननी त्या पंक्तीत मस्त सूर धरला. तास दीड तास ही पंगत चालू होती. जेवून खाऊन तृप्त होऊन हे वऱ्हाड मिस्टर जॉनने आयोजित केलेल्या काही गाड्याकडे सरकत होतं. लंडन मधले काही प्रेक्षणीय स्थळ दाखवण्यासाठी या गाड्या मिस्टर जॉनने आयोजित केल्या होत्या. तिकडे वऱ्हाड सरकत असताना बाप्पाचं तेवढ्यात एकदम बाबन्या इकडे इकडे
काशीनाथन सुनबाई कुठे? काशीनाथन सुनबाई कुठे? अहो बाप्पा तुम्ही नीट बोला ना, असं काय करताय? अहो मी लग्न जुळवलं, वडात आणलं, मी दिसलं की आपलं चालूच का? चिडत जाऊ नका तुम्ही. मी विचारतो, थांबा विचारतो. जानराव, वेर इज दादा वहिनी? आय कन बोला वार माणूस आहे. वेर इज काशीनाथ दादा जुडी वहिनी? कैशी जुडी? कैशी जुडी? कैशी जुडी? हो, they went for honeymoon. काय? They went for honeymoon, enjoyment, pleasure trip. तुम्ही लोक कधी काही उरकता राव. आमच्यात ते सत्यनारायण झाल्यावर असतं ना. मला एका शब्दानं सांगायचं असतंय राव. अहो हे लग्न मी कसं जुळवलं मला माहितीये राव. कसं वडत आणलं मला माहितीये राव. आता त्या म्हाताऱ्याला कळलं आणि त्याचं टकुरा फिरलं म्हणजे मरणार आहे मी आता. विचारलं मी त्यांना, काय म्हणले ते बाहेर गेले म्हणले. बाहेर गेले म्हणजे इथेच काहीतरी. कुठे गेले? इथेच काहीतरी. नीट सांग ना. काय सांगाव तुम्हाला, दादाचे काही मागचे कामं राहिले होते. तुंबलेले. काय कामं राहिले होते? ते गंमत करायला गेले. असं आहे का? आपलं सगळं वराड चाललंय तिकडं लंटन पाहायला. तुला कुठं जायचंय का? चल निघ. अरे ऐक, जाता जाता काशीनाथच्या माईला दे पाठवून. आपलं थोडीच पुन्हा पुन्हा येणं होणार रे. तिला दे पाठवून. अहो मला कशाला बोलवलंय आता? अहो आपलं सगळं वराड चाललंय तिकडे लंटन पाहायला. अहो आपलं वराड इकडं, आपण इकडं. या इकडं. जानराव, मी नामचं खटलं हनुमान. 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 Alright, so you want to enjoy this trip? Please come. Please come करत करत मिस्टर जॉननी त्या दोघांना एका 2 सीटर विमानामध्ये बसवलं. विमानात बसल्याबरोबर बप्पांनी आपल्याला खटल्याला एकदम खुळ. अलीकडं सरक. अलीकडं सरक येड. असं आणि आपल्याला खटल्याला जवळ ओढत त्या प्रचंड बुंग मध्ये त्या दोघांच्या लक्षात यायच्या आत त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून ते प्रचंड बुंग निघालं. त्यांनी झेप घेतली एकदम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. एक 2-3 लोकांना स्टेजवर बोलवायची शामराजची खूप इच्छा आहे. भरतनाट्याचे रवींद्र खरे, त्यानंतर गायक संजीव मेहेंदळे आणि शामराजचे वडील.
खरं तर श्यामराजने आम्हाला इथे आत्ता वर बोलवून चूकच केली. आम्ही इतकं छान एन्जॉय करत होतो खाली आणि त्या टाळ्यांचा आवाज थांबू नये असं वाटत होतं. इतकं सुरेख त्यांनी काम केलं. म्हणजे मी लक्ष्मणराव देशपांडेंचेही खूप प्रयोग पाहिलेले आहेत. पण एक मी नक्की सांगेन श्यामराजच्या या प्रयोगाच्या बाबतीत, की ते पाहताना जेवढं मला ते ओरिजिनल वाटलं होतं, तेवढंच आज याचं पाहतानाही ओरिजिनलच वाटलेलं आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, की 2-2.5 तास एका माणसाने एवढा वेळ बोलणं आणि हे नुसतं पाठांतर नाहीये. ते ॲक्ट करणं, रिॲक्ट करणं, हे सगळ्या गोष्टी त्याच्या मागचं टायमिंग, एक्सप्रेशन, ते एक्सप्रेशन रीच करणं शेवटपर्यंत, या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या ताकदीने केल्या, की खरोखरच म्हणजे पूर्वीच्या काळी असं काम करणाऱ्याला अभिनय सम्राट, नटसम्राट असं म्हणायची पद्धत होती. हा वयाने लहान असला तरी म्हणायला काही हरकत नाहीये. आणि मला जास्त बरं वाटतंय कारण तो आमच्या स्कूलचा विद्यार्थी आहे, भरतनाट्य मंदिरच्या नाट्य शिक्षण वर्गातला. आणि त्याच्यामुळे त्याच्या या कामगिरीमुळे आज आमची मान जरा जास्त ताठ झाली. आमची 4 पावलं वर उचलली गेली त्याच्या कामगिरीमुळे. एवढंच सांगेन की त्या नाटकाचे किती प्रयोग झाले याही पेक्षा श्यामराजनी 1001वा प्रयोग करावात या नाटकाचा, आणि तो देखील पुढच्या 3 वर्षात 1000 प्रयोग तुझे व्हावेत, इतकी ताकद त्याच्या अभिनयामध्ये आहे. आणि आमच्या संस्थेच्या वतीने माझ्या व्यक्तिशः माझा मित्र म्हणूनही मी त्याला खूप शुभेच्छा देतो. माझ्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्यात, खूप खूप धन्यवाद. पण माझे वडील आज इथे आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण माझी ही जी ताकद आहे ती तिथून आली आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू.